पण ते तेवढं ना असं लगेच करिअर बिरिअर असं काय नसतं काही. मी मुंबईत 27 जून 1997 रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी मी मुंबईत स्थायिक झालो. हं. कधी कधी 27 जून 1997. अच्छा. आणि मग आणि दुसऱ्याच दिवशी मला असं काहीतरी म्हणजे अंडरवर्ल्डमध्ये जशी टिप मिळते ना, तसं आमच्या ह्याच्यामध्ये आता तेव्हाची परिस्थिती कशी होती, तेव्हा मोबाईल-बिबाईल वगैरे काय ही भानगडच नव्हती काही. भसाभसा अशा ऑडिशन्स आणि फोन आणि कास्टिंग एजन्सीज आणि कंपन्या वगैरे एवढं काहीच नव्हतं. संपर्काने कामं व्हायची. वेगवेगळ्या डिरेक्टर्सना, प्रोड्युसर्सना जाऊन भेटणे आणि तेव्हा असं कळलं की पंकज पराशर जे आता गेले ना, ते एक सिनेमा करणार होते आणि कोणीतरी संदर्भ दिला होता आणि पत्ता दिला होता. आणि मी मुंबईतला माझा पहिला दिवस, मी मालाडला अतुल, गीतांजली माझे सीनियर आणि हा अत्यंत उत्तम मैत्री. मी तिथून अंधेरीला मला ऑफिसला जायचं होतं आणि मला वाटलं की 10 वाजताची वेळ दिलेली आहे आणि मग 9 वाजता लोकलनं आपण जाऊ. आणि मी मालाड स्टेशनला सकाळी अशा मरणाच्या गर्दीत दव्यात शक्यच नाही, पण वेळ दिलेली आहे. त्याच्यामुळे मी अत्यंत मूर्खासारखा खिडकीवर, ट्रेनच्या बाहेर खिडकीवर पन्हाळलेले काही जे उभे असतात ना, हम्म, तसा मी उभा राहिलो. बरोबर. आणि तसा आता तेव्हा मालाड, गोरेगाव, गोरेगाव जोगेश्वरी, गोरेगाव जोगेश्वरीच्या मध्ये आता जे राम मंदिर स्टॉप जो आहे स्टेशन, तेव्हा ते तेव्हा ते नव्हतं. नव्हतं. लॉंगेस्ट डिस्टन्स होतं दोन याच्यामध्ये आणि मध्ये तो नाला बिला वगैरे जातो. हम्म, आणि एका पॉईंटला मला जे हाताला रग आली आणि मला असं झालं की माझ्या आयुष्यातली आलेल्या पहिल्या दिवशी आपण जी टिंबटिंब मस्ती करून हा जो काय आगाऊपणा केलेला आहे आणि मला ब्रह्मांड आठवलं. आणि मला जे हाताला रग आणि त्याची रोजची प्रॅक्टिस असणार, कधी एकदा मी परमेश्वराचा धावा करून ती पन्हाळी घट्ट पकडून ठेवली होती आणि वेगात असली ट्रेन. म्हटलं कधी एकदा स्टेशन येते. स्टेशन जसा प्लॅटफॉर्म दिसला तसं मी जोगेश्वरीला, मला हे मी मूळचा खेळाडू असल्यामुळे मला त्या उड्या बिड्या मारणं वगैरे ह्याचं काही फार भीती काही नाही. आणि तिथेच मी असा नमस्कार केला. इथून पुढे हा शेवटचा आगाऊपणा हा. त्यानंतर मी असल्या कसल्या का नाही, जीवाचा खेळ आहे. जीवाचा. मग तेव्हा फोन बिन वगैरे काय भानगड नाही. तेव्हा जस्ट पेजर आले होते. हम्म, मग मी जोगेश्वरीला उतरून मग अंधेरी, मग बस आणि हे असं मी 11:30 वाजता, 10ला पोचायचं 11:30 वाजता, भर मे महिन्यात, जून म्हणजे पाऊस नव्हता असा काही. 28 जूनची गोष्ट आहे. पावसाचा काही टिपूसही नव्हता, पण मरणाचं ऊन बिन असतानाही मी कच्च ओला चिंब होऊन घामानं असा गेलो होतो. इतकी शरम वाटली जाताना. अगदी जे इस्त्रीचे कपडे घालून गेलो होतो, मला असं वाटतं की त्यांनी बघूनच हाकलून दिलं असेल मला. मग काय झालं तिकडे ऑडिशन? नाही भेट झाली. हां. भेटलो, बोललो. नाही झालं काही नाही पुढे काही. मी गेलोच होतो तसा आणि मी नवीन होतो. त्यामुळे म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल, सतीश आळेकर, चेतन पंडित, चेतन दातार, वामन केंद्रे, कोल्हापूरच्या प्रत्ययवशी नाट्यकला केंद्रात काम करत होतो तेव्हा आमचं राजा लिअर नाटक मुंबईत खूप प्रयोग झाले होते, गाजलं होतं. आणि त्याच्यामुळे क्षेत्रातले काही लोक ओळखत होते. आणि ओळखत होते म्हणजे नवीन आलेल्या मुलांपैकी काम पाहिलंय एवढीच गोष्ट, आणि काय असं काय. त्यामुळे ते भेटी घेत राहणे आणि त्यावेळी ते शोभायात्रा नावाचं नाटक मी केलं. त्याच वेळेला परेश मोकाशी बोंबिलवाडी करणार होता. परेशची ओळख झाली होती, समवयस्क उत्तम मैत्री. त्यामुळे त्याच्यामध्ये विनोदी काम केलेलं नव्हतं आणि तोपर्यंत विनोदी नाटकांची लाट आली होती अशी. तर आता विनोदी सगळीच म्हणजे सिरियस नाटकांचं प्रमाण तसं कमी झालं होतं आणि आपल्याला ह्या विनोदी नाटकांच्या लाटेत सर्वाईव्ह जर करता आलं नाही तर करिअर अवघड आहे. म्हणून स्वतःला जोखण्यासाठी मुद्दामून मी ते काम केलं. आता हे सांगितलं तर कोणाला पटणार नाही. आता म्हणजे आम्ही कॉमेडी नट म्हणूनच लोक ओळखतात. मग सर, जेव्हा हे नाटक क्षेत्रामध्ये तुमची नाटकं सुरू झाली, त्यानंतर मालिका क्षेत्रामध्ये कसं पदार्पण झालं? कारण एक खूप गाजलेली मालिका
जेव्हा झीवरती झी आताच झी तेव्हाचं अल्फा घडलंय बिघडलंय म्हणजे घडलंय प्रत्येक माणसाने आजही ती आठवण काढतात की अरे ही मालिका आमची फेवरेट होती. तेव्हा एकतर टेलिव्हिजन, प्रायव्हेट टेलिव्हिजन चॅनल्स हे जस्ट नवीन सुरू झाले होते. पहिलं अल्फा सुरू झालं, त्याच्यानंतर झी झालं, त्याच वेळेला ETV पण आलं होतं. आता तेव्हा काय की नाटक हा इंटिग्रल पार्ट होताच. शोभायात्रा नाटक बऱ्यापैकी त्याची चर्चा खूप झाली, माझ्या कामाचं कौतुक खूप झालं. त्यामुळं मला अनेक मोठमोठ्या लोकांच्या भेटी होऊ शकल्या, लोकांची कौतुकाची थाप मिळाली, पत्रकारांनी भरपूर लिहिलं, बोंबिलवाडी नाटक खूप गाजलं. आता ते कसं आहे की ग्रिप्स रंगभूमी, त्यामुळे श्रीरंग गोडबोले ग्रिप्सची कामं त्या नाटकांच्यामुळे ती नाटकं पाहिलेली होती, त्यामुळे एक परिचय असतो माणसांचा. त्यावेळेला श्रीरंग गोडबोले ती मालिका जेव्हा बनवत होते आणि केदार शिंदेना करायची होती आणि तेव्हा कास्टिंग, त्यामुळे त्यांनी काम पाहिलं होतं आणि चांगली मैत्री होती आमची. त्यामुळे ते फारच टेरिफिकच होता तो सगळा. म्हणजे त्याच्या एवढे म्हणजे त्याच्यावर इतकं काय काय लिहिता येईल ना, इतके अनुभव आहेत, इतके मजेशीर अनुभव आहेत 3-4 वर्षाचे. त्या मरोळ स्मशानभूमीच्या शेजारी समायिक भिंत असलेल्या ठिकाणीचा तो स्टुडिओ, ज्याच्यामध्ये मोसादलाही सापडणार नाही अशा बंकरमध्ये खाली तो त्याचं शूटिंग चाललंय. त्याचं कन्सोल रूम कुठं आहे हे कलाकारांना 5 वर्ष शूट केल्यानंतरही माहिती नाही की हे कुठून आवाज येतो आहे, त्याचं कन्सोल रूम कुठं आहे, दिग्दर्शक कुठं जाऊन बसतो आहे वगैरे. आणि ती जागाच अशी होती, पण ते इतकं म्हणजे हे खूप निवांत, म्हणजे या एवढ्या जागेमध्ये एक 15-20 कलाकार बसलेले असायचे ह्या सोफ्यावर तिकडे, आणि शक्य तितकं असं ती त्यांचं वेअरहाऊस सारखं होतं ते. पूर्वी झीचं. आत्तासारखं पूर्वी तेव्हा प्रत्येकाला पर्सनल रूम्स वगैरे नव्हते. बसायला मिळालं तरी खूप झालं, पर्सनल कुठलं काय. मग काही उभं बाहेर आवारात गप्पा मारत उभे आहेत आणि हे वगैरे. काय काही कोणाची कंप्लेंट नव्हती अशी काही. कंप्लेंट नाही, तुमचीच कधी कंप्लेंट नाही आली. आमचं थोडं रिसर्च करून झालंय की तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऍडजस्ट व्हायचात. म्हणजे हा बाबा हा एवढा टेबल आहे याच्यावर ऍडजस्ट व्हायचात. विनोदी काम करण्यासाठी आणि विनोदी लिखाण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय जी असेल ना, तर ती म्हणजे तुम्हाला आनंदी राहता यायला पाहिजे. तुम्ही स्वतः जर आनंदी नसाल ना, तर तुम्हाला विनोद सुचणे किंवा तो ह्युमर तुमच्या डोक्यात विचार येणे, याच्यासाठी तुम्हाला लिखाणासाठी वगैरे प्रचंड, मीच मुळात गंभीर, सगळ्याच बाबतीत तक्रारीन, माझं रडतरोज स्वभाव आहे आणि रडगाणीच्या ह्याच्यात विनोद सुचूच शकत नाही. तुमची ती प्रवृत्ती मजा घेण्याची पाहिजे. मग आता ह्या प्रवृत्तीनं लिखाण करायचं असेल तर सगळी परिस्थिती फेवरेबल असू शकत नाही ना. मराठीत तर नाहीच नाही. उलट जेवढी परिस्थिती विदारक तेवढी विनोदाला संधी जास्त. की मला असं नेहमी वाटतं की इतर क्षेत्रामध्ये आणि या क्षेत्रामध्ये फरक काय आहे. तुम्ही एक नोकरी पत्करली आहे, तर तुम्ही ते जाऊन हल्ली बायोमेट्रिक किंवा मास्टरला सही केली आणि संध्याकाळी अमुक वाजता येऊन अमुक वाजता डबा घेऊन घरी गेलात आणि हे, तर तुम्ही तुमच्या इच्छेच्या मनाच्या विरुद्ध वर्षानुवर्ष नोकरी करू शकता. या क्षेत्रामध्ये असं आहे की कुठली गोष्ट तुम्हाला फेवरेबल असेल असं नाही. नाईट शिफ्ट्स असतात, प्रवास वाटेल तेवढा असतो, जेवणाच्या वेळा समहाऊ असतात वेळेवर, आणि पण काही वेळेला असं असू शकतं नो ब्रेक की नो ब्रेक असतो, वेळेवर जेवण येईलच असं नाही आहे. वेदर काय तुमच्या हातात नाही आहे ना. कोकणात शूट आहे, रात्री नाईट शिफ्ट आहे, शेतात बसलोय, मरणाचे डास किडेबिडे चावतायत, पान एक पान सुद्धा मिलीमीटर हलणार नाही, असं वारं नाही एवढं, आणि ह्युमिडिटी इतकी मरणाची, समोर सीन आहे ज्याच्यामध्ये काहीतरी सीनमध्येच काहीतरी आग लावलेली आहे, ती धग आहे, आणि ह्याच्यामध्ये एकही गोष्ट तुम्हाला आ हा 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 मस्त वाटतंय म्हणण्याच्या लायकीची नाही. कधी नाही ना निघतोय, आणि कशाला मुळात मरायला या क्षेत्रात आलो असं प्रत्येक क्षणाला वाटावं अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला तुम्ही काय कराल? काय मग
तुम्ही जर रडणारच असाल आणि तुम्हाला तर त्रासच होणार, तो 6 तास त्रासच होईल सूर्य उजाडेपर्यंत. पण तुम्ही जर त्याची मजा घेतली आणि तुम्ही हसायचं ठरवलं, तर ते ॲक्च्युली 6 कधी वाजतात कळत पण नाही.